पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे असं काश्मीरबद्दल अभिमानानं म्हटलं जातं. काश्मीर स्वर्ग आहे यात वादच नाही. पण आपल्या देशात असे आणखी काही स्वर्ग आहेत. अशाच आणखी एका स्वर्गाची सफर आज आपण करणार आहोत. भारताच्या पूर्वोत्तर राज्यातील प्रमुख पर्यटनाचं क्षेत्र म्हणून सिक्कीमचा उल्लेख होतो. खऱ्या अर्थानं भारताचा स्वर्ग पाहायचा असेल तर सिक्कीमला नक्की आलं पाहिजे. अवघ्या 6.5 लाख लोकसंख्या असलेला हा सिक्कीम 1975 साली भारतात सामील झाला. 1975 सालापासून खऱ्या अर्थानं या ठिकाणी पर्यटनाचा ओघ वाढला. हिमालयाच्या पर्वतरांगांनी वेढलेलं हे आहे सिक्कीम. गोव्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचं छोटं राज्य. गोव्याच्याही नंतर भारतामध्ये विलीन झालेलं. आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड ही भारताची पूर्वेकडची राज्य म्हणजे 7 बहिणी मानल्या तर सिक्कीम हा त्यांचा सर्वात धाकटा भाऊ आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. दक्षिणेकडे पश्चिम बंगाल राज्य, पूर्वेला भूतान, पश्चिमेला नेपाळ आणि उत्तरेला चीनचा तिबेट स्वायत्त प्रांत आणि या चौकामध्ये वसलेलं देखणं नितांत सुंदर सिक्कीम. अवघी 6.5 लाख लोकसंख्या असलेल्या या राज्याची राजधानी म्हणजे गंगटोक. असं म्हणतात की एकाच दिवसात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर गंगटोकला यायला हवं. देशात काही मोजकी शहरं आहेत ज्याचं नाव स्वच्छतेसाठी घेतलं जातं. गंगटोकचा क्रमांक या शहरांमध्ये फार वर लागतो. एरवी राजधानीचं शहर म्हटलं की झोपडपट्टी, गर्दी, कचऱ्याचे ढीग असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. गंगटोक याला अपवाद आहे. सिक्कीम हे ऑर्गॅनिक स्टेट आहे. ज्या निसर्गानं राज्याला भरभरून दान दिलंय त्याचं पारणं हे राज्य फेडतंय. सिक्किम तो बहुत सुंदर एक छोटा स्टेट है, 22nd स्टेट ऑफ इंडिया है. यहाँ पर अभी हाल ही में हो गया ऑर्गेनिक स्टेट. भारत का सबसे पहला राज्य है जो ऑर्गेनिक स्टेट हुआ. और यहाँ पर क्या है कि पब्लिक जहाँ गैदरिंग होता है वहाँ पर धूम्रपान करना भी उसके लिए प्रोहिबिट है, निषेध है, वो कर नहीं सकेंगे. उसके लिए अलग से एक जुर्माना भी लगेगा. जो कर लेते हैं उनको तो लगेगा. जिस एरिया में करते हैं उसके सामने वाले उनको भी वो कुछ है. पहाडावर वसलेलं हे शहर पाहताना भान हरपून जातं. पंछी, नदिया किंवा पवन के झोके जाऊ शकतील अशा दुर्गम डोंगरकडांवर घरं बांधली आहेत. साधी सुधी घरच नव्हे तर मोठमोठे बंगलेही आपल्याला इथे पाहायला मिळतात. दुरून बघताना अशा ठिकाणी बांधलेली घरं म्हणजे एक चमत्कारच वाटतो. पर्यटकांचं लाडकं ठिकाण असल्यानं गंगटोकमध्ये हॉटेल्सची संख्या मोठी आहे. मार्च ते जून आणि ऑक्टोबर ते जानेवारी हा इथे पर्यटनाचा हंगाम असतो. या काळात देशभरातल्या पर्यटकांची शहरात गर्दी असते. परदेशी पर्यटक तुलनेनं कमी असतात. गंगटोक शहरापासून 2000 फूट उंचीवर हनुमान टोक हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. राम रावण युद्ध सुरू असताना हिमालयात संजीवनी आणायला निघालेल्या हनुमंतानं
या ठिकाणी काही काळ विश्रांती घेतली होती असं सांगितलं जातं. समुद्रापासून 14,000 फूट उंचीवर असणारं हे ठिकाण. या ठिकाणाहून गंगटोक शहराचा अनोखा नजारा पाहण्यासारखा. ही सिक्कीम मधला जर नजारा पाहिला तर तुम्ही थक्क होऊन जाल. आपण सध्या उभे आहोत ते गंगटोकच्या ठिकाणी आणि गंगटोक पासून जो हनुमान टोक आणि गणेश टोक आहे या ठिकाणी मी उभा आहे. आणि आपण पाठीमागं पाहू शकता की या ठिकाणी की जो नजारा जो तुम्ही पाहताय तो गंगटोक शहर इथून दिसतंय. आणि समुद्र सपाटीपासून जवळजवळ 14,000 फुटावर असलेलं हे गंगटोक शहर आणि हा जो परिसर आहे तो तुमच्या मनाला प्रसन्नता देऊन जातो. गंगटोक शहर किंबहुना सगळ्या सिक्कीमची रोजीरोटी पर्यटनावर अवलंबून असल्यानं इथे अतिथी देवो भव हे सुभाषित शब्दशः आचरणात आणलं जातं. पर्यटकांना दमदाटी, लूटमार, फसवणूक असे प्रकार इथे शोधूनही सापडत नाहीत. इथे पैसे द्यायची आणि घ्यायची एक खास पद्धत आहे. दोन्ही हातांची ओंजळ करूनच इथे पैसे स्वीकारले जातात. एका टॅक्सी चालकाला याबाबत विचारल्यावर त्यानं सांगितलं की ही बुद्धाची शिकवण आहे. पैसा नम्रतेनं द्यावा आणि स्वीकारावा. पैशांमध्ये बुद्ध असतो असं स्थानिक मानतात. पैसा असला की माजायचं नाही आणि नसला तरी भीक मागायची नाही. कदाचित यामुळेच असेल पण संपूर्ण सिक्कीम फिरताना कुठेच भिकारी आपल्या दृष्टीस पडत नाही. बस स्थानकं, रस्ते, बाजारात तर नाहीच, पण मंदिर, चर्च, गुंबा अशा ठिकाणीही भिक्षेकरी आपल्याला दिसत नाहीत. स्थानिक भाषेत गुंबा म्हणजे बौद्ध मंदिर. सिक्कीमच्या अनेक गावांमध्ये 100-150 वर्षांपूर्वीची अशी बौद्ध मंदिरं पाहायला मिळाली. गंगटोकमध्ये 18व्या शतकात बांधलेला प्राचीन गुंबा आहे. इथे बौद्ध धर्मप्रचारकांनी लिहिलेल्या ग्रंथांची पुरातन हस्तलिखितं ठेवली आहेत. या कोणत्याच मंदिरामध्ये देणगी स्वीकारली जाईल, दानपेटीत पैसे टाका अशा पाट्या पाहायला मिळाल्या नाहीत. कोणीही यावं, दर्शन घ्यावं, पूजा करावी आणि शांतपणे निघून जावं. पुजारी नाही आणि पहारेकरीही नाही. गणेश टोक आणि हनुमान टोक इथल्या मंदिराबाहेरही पूजा साहित्य विक्रीची दुकानं, देणगीचा आग्रह करणारे फलक नाहीत. हे पाहिल्यावर आपण भारतातच आहोत का असा प्रश्न पडावा इतका टापटीप कारभार. दार्जिलिंगमध्ये खूपच सौंदर्य आहे. म्हणजे इतकं उंचावर आहे, इतकं उंचावर आम्ही पहिल्यांदा गेलेलो आहे. इथली स्वच्छता पण चांगली आहे आणि लोक पण चांगली. सिक्कीमबद्दल ऐकलेलं होतं की इथला हा स्टेट चांगलं आहे, इथले लोक चांगले आहे, इथली संस्कृती चांगली आहे. या ठिकाणी आल्यानंतर दार्जिलिंगला आम्ही पहिल्याने व्हिजिट केली आणि त्या ठिकाणी बघितलं रस्ते वगैरे खूप चांगलं आहे, सृष्टी सौंदर्य खूप चांगलं आहे. पर्यावरणाचा या ठिकाणी जो आम्ही आस्वाद घेतला तो अगदी दुर्मिळ आहे. या लोकांची निर्मळ मनं आणि स्वच्छता ही खूप चांगली आहे. आणि इथलं जे बघितलं ना की आपल्याकडे जो महाराष्ट्रात भेसळीचा प्रकार आहे तो इथे यांनी पूर्णपणे नष्ट केलेला आहे. मला असं वाटतं बाकीचं आपल्या लोकांनी अनुकरण करण्यापेक्षा या लोकांचं ते जरी अनुकरण केलं तरी भरपूर आपल्या लोकांना फायदा होणार आहे. गंगटोकच्या मध्यवर्ती भागात पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र म्हणजे 1 एकर क्षेत्रात पसरलेली पुष्पवाटिका. या फ्लॉवर गार्डनमध्ये 3500 प्रकारची फुलझाडं आपल्याला पाहायला मिळतात. रंगीबेरंगी ऑर्किड्स, गुलाब, झेंडू याबरोबरच कापूस, वेलची, विविध प्रकारचे बांबू, बटाटे, आलं अशी झाडं इथे आढळतात. हिरव्यागार भाज्यांचे मळे इथे आहेत. सिक्कीममध्ये कमाल तापमान 28 अंशांवर जात नाही आणि किमान शून्याखाली येत नाही. त्यामुळे इथली हवा वनस्पतींना कायमच पोषक असते. त्यामुळेच फुलं, फळं, भाजीपाला याला इथे तोटा नाही. गंगटोकमध्ये दरवर्षी ऑर्किड फुलांचं प्रदर्शन भरतं. भारतातही इतक्या विविध प्रकारचे ऑर्किड उगवू शकतात हे पाहिल्यावर भले भले तोंडात बोटं घालतात.
तिस्ता नदी ही सिक्कीमची जीवनवाहिनी. डोंगराळ भागातल्या लहान लहान उपनद्या एकत्र येऊन रंगीत ही नदी तयार होते. ती नंतर तिस्तामध्ये सामावली जाते. लाचेन इथे गुरु दोंगमार सरोवर आहे. कडाक्याच्या थंडीतही सरोवराचा विशिष्ट भाग गोठत नाही. 12,000 फूट उंचीवर हिमशिखरांनी वेढलेलं हे सरोवर आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेली रंगीबेरंगी वनराजी यांनी हा परिसर नटलाय. इथूनच पुढे युमथान व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला जाता येतं. पाईन, ज्युनिपर, फर, सायप्रस इत्यादी झाडं इथे आढळतात. रोडोडेंड्रॉन हा सिक्कीमचा राज्यवृक्ष मानला जातो. सिक्कीमच्या भौगोलिक स्थानामुळे पांडा, जंगली मांजरं, याक हे प्राणी, तर रॉबिन, फ्लायकॅचर, सैंडपाइपर हे पक्षी इथे पाहायला मिळतात. सिक्किम बहुत ब्यूटीफुल है. ये पूरा यहाँ पे ऑर्गेनिक फार्मिंग होती है, इसके बारे में बहुत कुछ सुना है. यहाँ पे बहुत ग्रीनरी है, यहाँ पीसफुल है, पीपल आर वेरी लविंग एंड केयरिंग और फ्लावर्स बहुत कलरफुल हैं. यहाँ पे आते ही हमारा एकदम मूड एकदम अच्छा हो गया. गंगटोकमधून दूरवर नजर टाकली तर आपल्याला एक बर्फाची भिंत दिसते. हेच ते कांचनगंगाचं हिमशिखर. या प्रसिद्ध हिमशिखराला स्थानिक भाषेत कांगचेनजुंगा म्हणतात. कांचनगंगा सिक्कीमच्या पश्चिम भागात आहे. 8,450 मीटर उंचीचं हे शिखर जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं शिखर आहे. या हिमशिखरामध्ये सोनं, चांदी, रत्न तसंच धान्य, पवित्र ग्रंथ यांचा खजिना दडला असल्याचं मानलं जातं. इथे गिर्यारोहणाला सहसा परवानगी दिली जात नाही. पेलिंग या गावापासून कांचनगंगा 50 किलोमीटरवर आहे. इथे दिसणारं कांचनगंगा आपली छाती दडपून टाकतं. सूर्योदयाच्या वेळी पडणाऱ्या कोवळ्या सूर्यकिरणांमुळे या शिखराला कांचनगंगा नाव पडलं. सूर्य डोक्यावर येताना आणि मावळतीला लागताना कांचनगंगाच्या विविध सौंदर्य छटा आपल्याला पाहायला मिळतात. सूर्योदयाची किरणं डोंगर सोन्याचा करतात. दुपारी एखाद्या तळपत्या तलवारीप्रमाणे कांचनगंगा भासतो. रात्री ताऱ्यांच्या मंद प्रकाशात चमकणारा बर्फ डोळ्यांना सुखावून जातो. कांचनगंगाच्या आसपास असणारी काब्रू, सिम्वो, कुंभकर्ण, पांडिम ही शिखरं सुद्धा तितकीच देखणी. देशामध्ये वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी पारंपरिक भाषा, याचबरोबर पारंपरिक वेश आपण पाहायला मिळतात. सिक्कीममध्ये देखील वेगळ्या पद्धतीची ही जी भाषाशैली, याचबरोबर वेशभूषा देखील पाहायला मिळते आणि याच वेशभूषेचा आनंद देखील पर्यटक घेताना दिसत आहेत. सिक्कीममधील या आगळ्या आणि वेगळ्या वेशभाषेचं काय महत्त्व आहे ते आपण जाणून घेऊया. सिक्कीमचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे चीनच्या सीमेवर असलेली नथुला ही खिंड. अतिशय दुर्गम पण नितांत सुंदर असलेलं हे ठिकाण आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. सिक्कीमच्या 3 दिशांना 3 देश आहेत. पूर्वेकडे असलेला भूतान हा आपला सच्चा मित्र. पश्चिमेकडच्या नेपाळशीही आपले मैत्रीपूर्ण संबंध. पण उत्तरेला असलेला चीन म्हणजे धोकादायक शेजार. चीनपासून असलेला संभाव्य धोका लक्षात घेता सीमा भागामध्ये कायमच चोख सुरक्षा असते. सिक्कीममध्ये नथुला पास आणि लॉचिंग इथे भारताचे लष्करी तळ आहेत. भारताचा स्वर्ग म्हणून प्रसिद्ध असलेलं सिक्कीम येथील छांगो, याचबरोबर नथुला पास. हे नथुला पास आता सध्या आपण उभे आहोत त्याच ठिकाणी की आपण पाठीमागे पाहू शकता की या ठिकाणी पर्यटक मनमुरादपणे या बर्फाचा आनंद घेताना दिसत आहेत आणि भारतातून लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. चीनपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेला हा परिसर
अत्यंत मनमोहक आणि खऱ्या अर्थानं पर्यटकांना गारवा देणारा हा परिसर. इथलं वातावरण जे आहे ते 0°C पर्यंत हे जातं. याचबरोबर याचा मनोमुरादपणे आनंदपणे घेताना पर्यटक दिसत आहेत. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की जो नथुला पास आहे या ठिकाणाहून चीनची जी बॉर्डर आहे ती फक्त 20 किलोमीटर अंतरावर आपल्याला पाहायला मिळते. नथुला पास हा सिक्कीम भागातला लष्कराचा शेवटचा तळ. समुद्र सपाटीपासून तब्बल 14,140 फूट उंचीवर असलेल्या या बर्फाच्छादित ठिकाणी जाण्यासाठी अनेक डोंगरदऱ्या, नद्या पार कराव्या लागतात. रस्ता अतिशय अरुंद. गंगटोक पासून नथुला पास अवघ्या 55 किलोमीटरवर. निसर्गाची कृपा असली तरी हे अंतर पार करायला 3 तास लागतात. पण एकदा तिथे पोहोचलो की पृथ्वीवरचा दुसरा स्वर्ग पाहिल्याचा आनंद आपल्याला मिळतो. बर्फाच्छादित डोंगर रांगांनी निसर्गाची ही अद्भुत देणगी पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतं. खूप मजा येते. इथील टेम्परेचर, इथील वातावरण, इथील बर्फाच्छादित प्रदेश, खूप मजा येते इथं आनंद लुटताना. इकडं महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील प्रत्येकाने एक वेळ तरी येऊन आनंद घेतला पाहिजे. हे खरं तर आपल्या भारतातील स्वर्ग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भारतामध्ये अनेक पर्यटन स्थळ बघण्यासारखे आहेत. त्याप्रमाणे जसं काश्मीर आहे, काश्मीरपेक्षाही एक पाऊल पुढं सिक्कीम आहे. सिक्कीमच्या आत्ता आम्ही ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणी बर्फाचा आनंद घेतोय. सगळा ह्याचा आनंद घेतोय. बर्फ सर्वांना पाहिजे असेल आणि एन्जॉय. इथं बर्फ आहे. सिक्कीममध्ये आलो आहे आम्ही. इथं चांगोलेकच्या ठिकाणी आम्ही आहोत. काल आम्ही संपूर्ण सिक्कीम आणि गंगटोक हे सगळं पर्यटन केलेलं आहे. पण आज बर्फात येताना अतिशय आनंद होतोय. आणि बर्फ महाराष्ट्रामधून आम्ही आलो आहे, सातारा जिल्ह्यातून. आणि इथं बर्फाचं सगळं बघून अतिशय आनंद होतोय. हमको बहुत अच्छा लग रहा है. हम नेपाल से आए हैं. नेपाली लोग और यहाँ का पर्सन भी नेपाली जैसा ही बोलता है सब. हमको बहुत अच्छा लगा. बहुत एंजॉय कर लिया. नाथुला पास, चांगो या भागात लष्कराची विशेष गस्त असते. पर्यटकांना आपले जवान सर्वतोपरी मदत करतात. पर्यटनाचा खऱ्या अर्थानं आनंद लुटायचा असेल तर एक वेळ नक्कीच सिक्कीमला या. कारण सिक्कीम हे असं राज्य आहे की या ठिकाणी तुम्हाला निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळतो. आणि आपण ज्या ठिकाणी सध्या उभे आहोत ते नथुला पास म्हणजेच भारत आणि चीन या 2 देशाच्या सीमेवर हे नथुला पास आहे. आणि या ठिकाणचा जो हिमवर्षाव म्हणजे जो बर्फांचा पाऊस एक अनोखा पाहायला मिळतो तो या ठिकाणी पाहायला मिळतो. यामुळं पर्यटकांनी या ठिकाणी आनंद घेण्यासाठी येण्यास काहीच हरकत नाही. सिक्कीम भारतातला हा दुसरा स्वर्ग. या स्वर्गाची सफर एका भागात संपणारी नाही. सिक्कीमचं ऐतिहासिक महत्त्व, या छोटेखानी राज्यावर महाराष्ट्राचा असलेला ठसा हे जाणून घेताना सिक्कीममधल्या अनेक प्रेक्षणीय स्थळांनाही आपण भेट देणार आहोत पुढच्या आठवड्यात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.